एक होती राजकन्या। मामा चिवडा नको रे। हा मामा तुमच्या आवडता चिवडा। अरे बाबा नको रे। चिवडा मामा काय झालंय? सकाळपासूनच तुम्ही शांत शांत आहे। जरा बरं वाटत नाहीये। अहो मग आराम करा ना। नाही नको, आराम केला ना तर पाठ दुखायला लागेल आणि शेवटी काम आहे ना ते करावंच लागतं। मामा अहो मला सांगा तर काय झालंय? तुला नाही सांगायचं, शेवटी सवय ग, मला सोल्युशन द्यायची सवय आहे, प्रॉब्लेम सांगायची नाही। शेवटी काही काही सवयी अशा असतात ना लळा लावून जातात, माणसं सुद्धा। मामा मला एक प्रश्न आहे। हे बघ, तुला कोणतेही प्रश्न पडलेले नाहीत आणि त्याची उत्तरं तुझ्यापर्यंत यायला नको आहेत। अहो पण मामा तू आलोच मी। पोचले, सरनी बोलवलंय। हिला काही कळता कामा नाही, नॉर्मल राहायला हवं, नाही तर गडबड होईल। सगळं ठीक होणार साहेब। वडापाव खाल्ला ना त्याने धमाकाचा स्पेशल। वेलकनो जा वेलकनो। वेलकेनो आहे वेलकेनो, कसला वेलकेनो? अरे एवढा वडापाव खायला घातला, काहीच कबूल नाही झाला ना तो। काय सत्य असं वाऱ्यावर जायला नको, सत्य बाहेर पडलं पाहिजे। पडणार पडणार, टेन्शन नॉट, व्हेन धमाका इज हॉट, पिओ सुरके। आपण एवढे प्रयत्न केले, काहीच घडलं नाही। नाही, प्रयोग फसला तरी चालेल, पण प्रयत्न चालू ठेवायचे। हा? हे घे, हे घे। जहाल रेसिपी आहे। जितका खोल विचार तेवढा खोल घाव। हा कर, मिक्स कर, मिक्स कर, कर मिक्स। कर कर कर, मिक्स कर। यम यम कडक। हॅलो हॅलो, हा बोलवणे। माय कुठेस तू? तुला श्वास लागलाय का? अंजय तू कुठे? हो मी बरी आहे। अहो जिना चढून आता वरती आली ना म्हणून थोडीशी धाप लागली। बोला, तू कोण फोन केला आता ह्या टायमाले? ते सीताराम काका येऊन बसलेत ना घरी, मग मला कसं शांत बसवल? सारखी हुरहुर लागते म्हणाले। तिकडे सगळं ठीक आहे ना? हो सगळं व्यवस्थित आहे, तू नको काळजी करू। आणि तू मला आता फोन करून विचारपूस केली ना, मला खूप बरं वाटून राहिलं। लय गुणाची आहे हो तू। बर माय, जमिनीचं काय बोलले का ते? आणि हा एक गोष्ट लक्षात ठेव, ते काय बी बोलले ना तरी तू काही उत्तर देऊ नको त्यांना। नाही ना बाप्पा, मी काहीच बोलत नाही, त्याला काही विचारतही नाही आणि काही सांगतही नाही। आणि हा त्याचं ते मंत्रालयातलं काम झालं का? नाही ना, काही सांगून नाही राहिले, म्हणत होते उद्या जाईन म्हणून। आवने आवने फोन ठेवला का तू ना? मला तर ना या काकाचं काही कळतच नाही, मंत्रालयात खरंच जायचंय का काही खोटं कारण सांगितलंय काय नाही। आवने तू काहून हिच्या एवढा विचार करून राहिली? हा नको ना काळजी करू, तू तुझ्या कामावर लक्ष दे ना। माय असं कसं म्हणून राहिली तू? ह्या माणसाचं काही खरं काय खोटं काही बी कडून नाही राहत बघ। या माणसानं नुसता डोक्याला ताप करून ठेवलाय। नको ना माहिती एवढा विचार करू, काय रे तू त्याचं टेन्शन घेऊन राहिली एवढं? हा आणि तुझ्या कामावर लक्ष दे ना। कामाच्या वेळी फालतू विचार केले ना की काम खोडमते। का तू माई पोट्टी आहे ना, म्हणून काय तुला सगळ्या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे का माझ्यासारखा? माय अहो विचार नाही, पण काकाले गोड गोड बोलायची सवय आहे ना। उगाच सकाळी मला काय म्हणायची गरज होती? तू मला खाऊ आणलाय आणि परत कारण काय सांगतो तर खाऊ राहिला गाडीतच। काय गरज होती का असं बोलायची? उगाच स्वतःच खड्डा खाण्याचा आणि त्यात दुसऱ्याला पाडायचं। किती विचार करून राहिली वावने तू? हा तुला सांगून राहिली ना मी। नको जाऊ दे, तू तुझं काम कर। हा आता मी पोचली घरी, चल तू नको।
अहो माय, हे काय झालं? माय काय झालं तिकडं? मी आता निघते इथून. नाही नाही, तू नको येऊ आता. काही नाही झालं इथं, मी पाहते. माय तू असं काऊन बोलतेस? उगाच नसतं काही बोलू नको. अव काही नाही झालं ना, तू काहून टेन्शन घेऊन राहिली? ठेव फोन आता, मी ठेवते. पप्पा काय होई हे? बाप्पा यस, जळली. आता कशी जळली? नाही वहिनी, काडी पेटीतली काडी जळली म्हणलं म्या. आणि आपल्या मराठी भाषेत त्याला काय म्हणतात? पसारा. तो या. पण भाऊजी, हे दोरी कोण बांधून ठेवली इथं? हा, आणि हे चादर कोण अशी टाकली खाली? आता ते काय झालं? हो, आता दुपारी धुतले मी ते कपडे. मी म्हणलं वाळायचे म्हणून दोरीवर टाकले, त्यातून पाणी गळायला लागलं खाली. झाले चादरी ओल्या. पण ते कपडे बाहेर नव्हते का वाळू घालायचे तुम्ही? लवकर वाढले असते ना. माय सेम टू सेम सांगितलं होतं मी काकाले. माय ऐकतं कोण? छोटे जयराम, आपल्याला कळत नाही ना काही, तर मधात बोलायचं नाही भाई. काय भाऊजी, तो बरोबर बोलून राहिला. तुम्ही बी ना बाहेर टाका म्हणे. आता काही भरोसा आहे का इथं? घडीक पाऊस आला तर काय करता? पण आता उन्हाळा आहे ना, मग पाऊस कसा येईल? पांडुरंग घरी. आम्ही भी टीव्ही गिवी पाहतो म्हणलं वहिनी. मुंबईतल्या पावसाचा काही भरोसा आहे का? बरं जाऊ दे, सोडा. आता अर्ध्या तासात वाळतील ते कपडे, काढून घेतो मी. तुम्हाला पुन्हा शपथ सांगतो, त्रास देणार नाही. आता देतच नाही मी, मला आवडतच नाही त्रास द्यायला. तुम्हाला काय सांगायची गरज आहे का? काय रे, तुला किती वेळा सांगितलं फालतूची कामं करत जाऊ नको म्हणून? उठ तिथून. ओ वहिनी, एक भानगडच झाली पा. तुम्ही आता निघून गेल्या त्या बाहेर. आता मी म्हणलं आता मला करायला काही काम नव्हतं, तर काच करा आता. मग आठवलं की कपडे धुवायचे राहिले आपले, टाकले धुवून. गडबडी जरा ती बादली सांडून गेली पा. हो, जशी काही मी भारताबाहेरच गेली होती ना, इथं चाडीच्या बाहेर गेली होती. तुला माहित नव्हतं? मला फोन नव्हता करताय. ओ माय, मी कसं केलं असतं फोन? आणि त्यांनी तर वहिनी, बोलायचं गेलायचं नाही. त्याला पोट्ट हाय आपलं मस्ती खोर, पण लय कामाचं आहे. हो पहा ना, मायाचं कामाले लावलं म्या त्याले, आणि किती छान दोरी बांधून दिली त्यानं मले. हो मग, आणि त्यांचं काम झाल्यावर मी तुझं काम बी केलं असतं. आता कसं? हो का? उठ तिथं, मला चालला शहाणपणा शिकवा. ये बाबू इकडे ये. गुणाचं लेकरू ये मा गुंडा. रॉनी, खा बोलता ना भाजी पाव? नहीं नहीं चाहिए, बोला ना मुझे मत दो. अरे खाना पड़ेगा, मत दो क्या? खा खा. मार झालंय काय? अरे हा भाजी पाव आहे ना, सगळ्यांना आवडतो. खा खा खा. काय झालं? डेंजर आहे, चावतोय. सातपुते, चांगलाच पाहुणचार केलेला दिसतोय याचा. नाही काही झालं तरी शेवटी पाहुणे येते आपले. यस सर, रात्रभर झोपून नाही दिला, खाणं चालू ठेवलंय. पोटात पाण्याचा थेंब नाहीये. साहेबांच्या खातिरदारीमध्ये काहीच कमी नाहीये. आपण आपल्या पाहुण्यांची खातिरदारी कशी करतो हे चांगलंच कळलं असेल यांना. गुड जॉब सातपुते. असंच आपलं प्रेम ह्यांना मिळत राहू दे. और रॉनी, वो क्या क्या बोला था तू कि कौन है तू? क्या? परिंदा. हाँ, मैं पुराना परिंदा हूँ. माने मामा, हा दुर्मिळ पक्षी आहे बरं का, आणि हा उडून जाऊ नये म्हणून एक काम करायचं. याचे जे पंख आहेत ना ते साहेब, याचे पंख आहेत ना खूप मोठे आहेत, ते छाटावे लागतील. माने मामा, सुपर्ब, एकदम परफेक्ट बोलला ना तुम्ही. कारण ज्या पक्ष्यांचे पंख असे मोठे असतात ना, त्यांना कैद करता येत नाही. त्यांचे पंख असे छाटावे लागतात. सर, हा सांभाळायला सोपा आहे, पण हा बोल घेवडा नाही ना. सातपुते,
वेळ आली ना की याचे बरोबर जागा बदलतात. तोपर्यंत त्यांना ओरडू द्यायचं, केकाटू द्यायचं, पण उडू द्यायचं नाही. टॉनी, तुला जेवढा वेळ घ्यायचा ना तेवढा वेळ घे, पण तुझे हात इथेच लटकवले जाणार, कळलं? मिलते ब्रेक के बाद. आणि हा, तुला झोपायचं असेल ना तर तू बिंदास झोप, पण त्या सातपुतेने तुला झोपू दिलं तर घ्या, काळजी घ्यायची. अरे साहब रुको, सब बताता हूँ, सब बताता हूँ, कुछ नहीं छुपाऊंगा, सब बताता हूँ, लेकिन रस्सी में मत लटकाना साहब मुझे. माने मामा, तुमचा फॉर्म्युला सक्सेसफुल ठरला म्हणायचं. आता पोटात असलेली खरी गोष्ट बरोबर बाहेर काढणार. होय साहेब. बोल. साहब साहब मैंने आपको बताया ना, फिर क्यों मेरी वाट लगा रहे हो? साहब साहब मैं कुछ नहीं हूँ साहब, मैं तो केवल एक बटन हूँ जिसको दबाओगे तो केवल लाइट चलेगा. इसका कनेक्शन कहीं और है. करेक्ट है. तू बटन है ना, और बटन दबाने के बाद लाइट ऑन होता है. आणि मला तेच तर हवं, पूर्ण प्रकरणावर लख प्रकाश पडायचा है, और इसलिए तो तेरा बटन दबा रहा हूं. बोल बोल, कहां पर है चंद्रसेन? साहब मैंने आपको बताया ना, चंद्रसेन पार्टी में 100% आने वाला था, लेकिन उसके पहले आप वहां आ गए. माँ कसम. तू काय आम्हाला लहान बाळ समजतो का रे? सारखं सारखं तेच तेच बोलतोय. हे बघ, टायर मध्ये बसवीन ना तुला दिवसभर, आणि असा मारीन ना तुला. बोल बोल. साहब साहब किस किस को मारोगे साहब? किस किस को टायर में बिठाओगे? मैं अकेला थोड़ी हूँ, मेरे जैसे कई लोग हैं. हमें तो केवल एक कोड मिलता है, हम उस जगह पे जाते हैं, माल वहां से उठाते हैं और दूसरी जगह पहुंचाते हैं. बरं बोल, चल माल कुठून घेतला? बोल. सर घोड़ बंदर रोड भाईंदर पाड़ा के पहले एक कच्ची सड़क जाती है, वहाँ पे झाड़ के नीचे एक साइन, वही साइन वाली चिट्ठी मुझे एक आदमी ने दिया था. मैं उस जगह पे गया, वही जमीन पे मुझे माल मिला साहब. ये क्या क्या साइन कर रहा है तू? हाँ, क्या साइन कर रहा है? हाँ? कैसा था साइन कैसा था? कागज दे सब दे. दिखा चल दिखा कैसा था साइन? या सगळ्यात चंद्रसेन कुठे आहे? साहब चंद्रसेन को मैं नहीं जानता साहब, ये अन्ना का थोड़ी होटल है कि मालिक गल्ले पे बैठेगा साहब. वो कहीं और बैठा था, वो आपके हाथ नहीं आएगा साहब. हम किसी से नहीं मिलते, एक दूसरे का कनेक्शन रहता है, लेकिन हम किसी से नहीं मिलते साहब. बरं सांग, चंद्रसेनला बघितलायस? नहीं सर, मैंने नहीं देखा. उसको देखता तो मैं कहीं और होता सर. इससे ज्यादा मुझे नहीं पता. माँ कसम सर. क्या रे माँ कसम? तुझी आई जिवंत आहे ना, मग कशाला खोट्या शब्दा घेतोयस? मामा एक काम करा, याची स्पेशल डिश मागवा, पाहुण्यांना पुन्हा भूक लागलेली दिसतीये. साहब वो आपका वड़ा पाव भजिया मत लाओ साहब, अनईजी फील हो रहा है. मैं आपको सब बताता हूँ. मैंने उसको देखा तो नहीं है, लेकिन अभी वो इंटरनेशनल लेवल में खेल रहा है साहब. वो बहुत बड़ा हो गया, उसका वर्थ बढ़ गया साहब. अजून आने वाले दिनों में कुछ तो बड़ा होने वाला है साहब. अवनी जयराम भोसले विचार करते, म्हणजे घरचा विचार. बरोबर बाप्पा, तुम्हाला कसं कळलं का मी घरचा विचार करते? अवनी बेटा, तू ही वर्दी घातलीस ना, या वर्दीमध्ये कित्येक वर्ष मी तुझ्या वडिलांबरोबर पाहिले.
तो पण इकडेच यायचा आणि असंच बसायचा. तुम्ही तर सगळंच ओळखून आहे ना. ओळखून नाहीये, मी पाहिलंय. मला सांग, कसला विचार करतेस? घरचाच, बाकी काही नाही. हे बघ, तू आहे ना धमाकाचा गरमागरम चहा पी, सगळे विचार पळून जातील. काय? हाव. बर मामा, तुमच्या त्या आरोपी स्पेशल वडापावनं काम केलं ना? काम नाही केलं, धमाका उडवला. अगं त्या रॉनीच्या पोटाची आहे ना मी काशी करून टाकली. तुला सांगतो ना, माणसाला नेहमी ना शारीरिक त्रास द्यायला पाहिजे. मानसिक छळ, मानसिक त्रास त्याने काही घडत नाही. शारीरिक त्रास दिला ना की तो गप्प बसूच शकत नाही. अगं असा गरमागरम वडापाव त्याला खायला घातला, त्याच्या पोटात त्यानं आग उसळली आणि मग काय सगळा जाळ बाहेर. म्हणजे चंद्रसेन बद्दल सगळं सांगितलं त्यानं? नाही म्हणजे आता सॅटेलाइट मामा असलो ना तरी आपल्या पोलीस स्टेशन मध्ये कसं ना सगळ्या गोष्टी जरा हळूहळू होतात. अजून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही, पण पोहोचू. पहुंच गया मामा, आपने बुलाया और हम हाजिर. तूच रे, मग धमाका तूच. वेळेवर आलास. मामा तुम्हीच म्हणता ना, वेळ साधून नेली पाहिजे भाऊ. नाही, मला नको. अगं घे 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 घे. असं म्हणतात की विचार करताना माणसानं खात असावं. अवनी बेटा, मला सांग ना, काय प्रॉब्लेम आहे तुझं? म्हणजे पैशांचा प्रॉब्लेम असेल तर मला सांग. माझ्याकडून जेवढी मदत करता येईल ना तेवढी करीन मी. आणि नाहीच जमलं ना तर तुला योग्य ते मार्गदर्शन करेन. नाही मामा, काही नाही. हे बघ, तू मला सांग, मला लोक सगळी मामा का म्हणतात? हा प्रश्न मला बी पडला होता, पण मामीच मला उत्तर देऊन टाकलं. मग काय उत्तर मिळालं? हेच, तुम्ही मोठे आहे ना आणि तुम्ही सगळ्यांना मदत करता म्हणून. नाही नाही नाही, ते वेगळं, ते मामा बनवण्यापुरतं असतं. पण माझी गोष्ट जरा वेगळी आहे. मी पहिल्याच दिवशी ज्यावेळी गेलो ना साहेबांसमोर, त्याच वेळी ना मला सगळेजण मामा म्हणायला लागले. म्हणजे काय झालं, पहिल्याच दिवशी मी गेलो साहेबांसमोर, त्यांना बघितल्यावर मी उभा राहिलो. मारुती माने रिपोर्टिंग सर, तुझ्यासारखं केलं. त्यांनी माझ्याकडे निरखून बघितलं. माझ्यासारखं म्हणजे तुम्हाला बी पहिल्या दिवशी ओरडा बसला? ओरडा नाही बसला, पण त्यांनी माझ्याकडे असं निरखून बघितलं, हसले आणि मग मला म्हणाले मारुती माने म्हणजे मामा. त्यांनी मामा म्हटल्यानंतर काय सगळेच जण मला मामा म्हणायला लागले. आणि मग काय, कुठच्याही पोलीस स्टेशनला गेलो ना तर सगळ्यांचाच मी मामा झालो. बाप्पा, ही स्टोरी तर एकदम बेस्ट आहे ना. आता हा आपला धमाका, हा पण कुठे घेतो लोकांची पूर्ण नावं? हा, तो मला कधी मामा म्हणतो, कधी MM म्हणतो. मला तर तो आजोबा म्हणतो. अगं काय आहे, नावातच गंमत आहे. आता तुझी मामी आहे ना, तिला पण मी हे सगळं सांगितलं तर ती पण मला मामा म्हणायला लागली. बोल. पण मामा, काय बी म्हणा, मला माया विचारापेक्षा तुमच्या साहेबांचा विचार लय आवडला. अगं पण मनापासून आलाय ना विचार. मनापासून आलेली किंवा केलेली गोष्ट हीच माणसाला आहे ना त्याची ओळख बनवते. मनापासून केलेलं ना ते खरं, सत्यमेव जयते. लक्षात ठेव बेटा. हाव. भोसले, इकडे. काय मॅडम? गप्पा मारायला नाही बोलवलं, काल तू पैसे देते बोलली होतीस ना, म्हणून बोलवलं. आलेच मी. डॉक्टर कॉन्स्टेबल, सर, काय झालंय विचारू शकतो तुम्हाला?
ठीक आहे. म्हणजे तुम्ही जरी काही सांगितलं नाही तरी तुमचा हा चेहरा आहे ना, तो सगळं काही सांगून जातो. मी मुद्दामच विचारलं, मला ऑलरेडी सगळं कळलंय. ठीक आहे, नाही नको सर. घ्या. सर मला उधार म्हणून देतोय, उपकार म्हणून नाही. सर मला खरंच नको. हा बघा, 200% व्याजाने परत घेईन मी. चालेल? चालेल. हो चालेल काय, घ्या. आणि जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा द्या. हाव सर. काय आता हसताय काय? जा जमा करा. थँक्यू सर. मॅडम 300 रुपये. जा आता. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.